की गेल्या 30-40 वर्षापासून महाराष्ट्रातले लोक आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी संघर्ष करत आहेत। तर हे आरक्षण उपवर्गीकरण आम्हाला लवकरात लवकर हवं आहे। 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की प्रत्येक राज्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घ्यायला हरकत नाही आणि त्या सरकारनं तो निर्णय घ्यावा। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हरियाणा सरकारनं आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय संमत केला किंवा ती मान्य केली मागणी आपल्या राज्यामध्ये। तेलंगणा सरकारनंही पाठीमागच्या महिन्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला। मग महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, तर फडणवीस साहेब हा निर्णय कधी घेणार आहेत हा सवाल घेऊनच आम्ही उद्या मोर्चा काढत आहोत। आणि आमचं एकच म्हणणं आहे की त्यांनी जी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जी अनंत बदर समिती स्थापन केली, ही अनंत बदर समितीचं 3 महिन्याची मुदत संपली। आता आणखी त्याला तुम्ही जर वाढ देणार असाल तर ती किती वाढ देणार आहे? आमचं म्हणणं आहे की जूनपर्यंत बदर समितीचा अहवाल आला पाहिजे आणि सरकारनं यावरती आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय घेतला पाहिजे। जर जूनपर्यंत हा निर्णय घेतला नाही तर आम्ही आमच्या नोकर भरती महाराष्ट्रातली होऊ देणार नाही असा आम्ही इशारा देतोय। याशिवाय जात चोरीची प्रकरणं सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहेत। अनेक राजकीय पक्षाचे लोक दलितांच्या आरक्षित जागेवरती बनावट गैर जातीतले, दलित नसलेल्या जातीतले लोक बोगस सर्टिफिकेट घेत आहेत आणि आमच्या दलितांचे हक्क, राजकीय हक्क हिरावून घेत आहेत। आरटी आमच्या अजून सक्षम नाही आहे, अण्णाभाऊसाठी महामंडळाला ताकद मिळत नाही आहे, तिथं काम ठप्प आहे। ॲट्रॉसिटीच्या केसेसमध्ये काही कायद्यामध्ये दम राहिलेला नाही, त्याच्यामुळे दलितांच्यावरचे अत्याचार वाढत आहेत। आम्ही या सर्व प्रश्न घेऊन उद्या मांगवीर महामोर्चा काढतोय आणि अल्टिमेटम देतोय, जूनपर्यंत यावर निर्णय घ्या, अन्यथा जुलैचं अधिवेशन आम्ही व्यवस्थित होऊ देणार नाही। उद्याच्या आंदोलनाने किती संघटनांनी आपल्याला पाठिंबा दिला, किती लोक येणार? उद्याच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास 30 सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे आणि हजारोच्या संख्येनं उद्या मोर्चा आझाद मैदानावर येतील। कोणी नेते मंडळी येणार आहेत? आम्ही निमंत्रित तर अनेक लोकांना केलेलं आहे, बघूया आता उद्या कोण येते। मी जर नाव घेतलं आणि जर आले नाहीत तर तुम्हीच म्हणणार तुम्ही नाव घेतलं आले नाही, पण मान्यवर येतील। आमच्या माध्यमातून तुमच्या समाजातील लोकांना काय आवाहन कराल उद्याच्या आंदोलनाला? माझं एवढंच आव्हान असेल की आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढलं पाहिजे। संविधानानं आपल्याला जे अधिकार दिलेत, बाबासाहेबांनी जे आपल्याला अधिकार दिलेत, ते अधिकार आपण मिळवले पाहिजे, त्यासाठी संघर्ष केला पाहिजे, लढलं पाहिजे आणि आपल्या हक्कांची लढाई पूर्ण करण्यासाठी उद्या मांगवीर महामोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं सहभागी व्हा असं आवाहन मी, माझे मित्र कॉम्रेड गणपत भिसे, रणधीर कांबळे, आम्ही सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या वंचित जाती समूहाला आणि मातंग समाजाला करीत आहोत। थँक्यू।